बाळांनो लक्ष द्या, खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. आज जो आपण काय करणार आहे, आयुपीएससी नॉमिनिक्लेचर बघणार आहेत. काय करणार आहे, आयुपीएससी नॉमिनिक्लेचर ऑफ हायलोजन डेरिव्हेटिव्ह. काय बघणार आहेत बेटा, आयुपीएससी नॉमिनिक्लेचर ऑफ हायलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हायलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आयुपीएससी नॉमिनिक्लेचर बघत असताना आता काही कॉन्सेप्ट पण आपल्या ध्यानात असल्या पाहिजे किंवा काही रूल्स पण आपल्याला माहित असले पाहिजे. त्या रूल्स नुसारच आपण काय करत असतो, आयुपीएससी नॉमिनिक्लेचर बघत असतो. त्यामध्ये जो पहिला रूल आहे त्या पहिल्या रूलला आपण म्हणत असतो बेटा, आयडेंटिफाय द लॉंगेस्ट चेन कंटेनिंग द हॅलोजन. आयडेंटिफाय द लॉंगेस्ट चेन कंटेनिंग द हॅलोजन. अशी चेन आपल्याला काय करायची आहे, आयडेंटिफाय करायची आहे, ज्याच्यामध्ये काय असले पाहिजे, हॅलोजन्स असले पाहिजे. किंवा फर्स्टली select longest continuous chain of carbon atom containing halogen atom. आपल्याला अशी लांब चेन सिलेक्ट करायची आहे ज्याच्यामध्ये कोण असला पाहिजे बेटा, हॅलोजन असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आता CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे आणि आता या ठिकाणी काय बेटा, Cl आहे. आता मी काय करणार आहे, कशी चेन सिलेक्ट करणार आहे, चेन अशी सिलेक्ट करणार आहे की ज्याच्यामध्ये काय असला पाहिजे, हॅलोजन असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे लक्षात घ्या, आता 1 2 3 4 असे काय आहेत, असे 4 कार्बन आहेत आणि त्यालाच आपण एन ब्युटेन पण म्हणतो आणि त्याला कोण अटॅच आहे, क्लोरीन अटॅच आहे. हे का आपला पहिला रूल आहे, आयडेंटिफाय द लॉंगेस्ट चेन कंटेनिंग द हॅलोजन. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे आपल्याकडं, रूल आहे, नंबर द कार्बन चेन फ्रॉम द एंड क्लोजेस्ट टू द हॅलोजन. आता थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करू. काय म्हणते त्याने, नंबर द कार्बन चेन फ्रॉम द एंड क्लोजेस्ट टू द हॅलोजन. तुम्हाला त्या कार्बनच्या चेनला अशा बाजूने नंबरिंग द्यायची आहे की ज्या बाजूला कोण आहे, हॅलोजन आयटम आहे आणि त्या हॅलोजन आयटमला काय आहे बेटा, कमीत कमी काय आली पाहिजे, नंबरिंग आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडं CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे आणि बाळा या ठिकाणी पण काय आहे, CH2 आहे आणि या ठिकाणी मी घेतला असा X म्हणजे कोण आहे, हॅलोजन आहे. आता लक्ष दे बाळा, पुन्हा एक माझ्याकडे चेन आहे CH3 CH2 त्याच्यानंतर CH2 त्याच्यानंतर CH2 आणि या ठिकाणी पुन्हा बॉन्ड X आहे. आता इथं लक्ष दे बेटा, खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे. तो कॉन्सेप्ट कसा, समजा आता माझ्याकडे 2 ग्रुप आहेत, 2 एक्झाम्पल्स आहेत, पहिलं एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलं रूल, नंबर द कार्बन चेन फ्रॉम द एंड क्लोजेस्ट टू द हॅलोजन. आता मला सांगा, तुम्हाला नंबरिंग कोणाच्या क्लोजेस्ट द्यायची बेटा, हॅलोजनच्या क्लोजेस्ट काय द्यायची आहे, नंबरिंग द्यायची आहे. आता मला काय म्हणायचंय, समजा मी या साईडनं अशी नंबरिंग दिली 1 2 3, आता इथं काय आहे, 4 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा बेटा 1 2 3 आणि काय आहे, 4 आहे. आता थोडासा कॉन्सेप्ट लक्षात घ्या, या ठिकाणी हॅलोजन या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हॅलोजन या ठिकाणी आहे. आता थोडस लक्ष द्या, पहिल्या स्ट्रक्चर मध्ये जो तुमचा हॅलोजन आहे, कुठं, पहिल्या स्ट्रक्चर मध्ये जो तुमचा हॅलोजन आहे, तो हॅलोजन जर पाहिला तर 4थ्या कार्बनला अटॅच असताना दिसायला बेटा. कितव्या कार्बनला, 4थ्या कार्बनला. आणि या ठिकाणी तोच हॅलोजन पहिल्या कार्बनला अटॅच असताना दिसतोय. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला नंबरिंग अशा साईडनं द्यायची आहे ज्या साईडनं हॅलोजनला कमीत कमी काय आला पाहिजे, नंबर आला पाहिजे. काय आला पाहिजे बेटा, कमीत कमी नंबर आला पाहिजे. तर लक्ष द्या बेटा, या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो तुमचा कोणता, हा जो सेकंड वाला पॉइंट आहे, सेकंड वाला पॉइंट राईट म्हणता येईल आणि हा पॉइंट, हा जो एक्झाम्पल आहे ते काय म्हणता येईल, रॉंग म्हणता येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला नंबरिंग देत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हॅलोजनला कमीत कमी नंबर आला पाहिजे.
लक्षात येतं बेटा. पुन्हा एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा माझ्याकडे या ठिकाणी CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे. या ठिकाणी मी CH बॉन्ड Cl बॉन्ड CH2 घेतला, CH3 घेतला. समजा CH2 च्या ऐवजी काय घेतला, CH3 घेतला. आता पुन्हा काय केला मी, तोच घेतला CH3, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर CH, या ठिकाणी Cl आणि पुन्हा बघा या ठिकाणी काय आहे, CH3 आहे. आता लक्षात घे बेटा, खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे. या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, थोडासा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. नंबरिंग देत असताना कधीही ती नंबरिंग कोणत्या बाजून द्यावं लागणार आहे, ज्या बाजूनं 1 2 3 4 आणि काय आहे 5, ज्या बाजूनं हॅलोजनला काय आला पाहिजे, कमीत कमी नंबर आला पाहिजे. तर लक्षात घे बेटा, हॅलोजन या ठिकाणी कुठे आहे, इथं आहे. तर त्याला काय आला पाहिजे, कमीत कमी नंबर आला पाहिजे. नाही की तुम्ही जर या इकून जर नंबरिंग दिली 2 3 4 आणि इथं काय आहे 5 आहे, जर या ठिकाणचा विचार केला तर या कार्बनला 4 नंबर येतोय आणि या कार्बनला किती नंबर येतोय, 2 नंबर येतोय. म्हणजे ही नंबरिंग काय आहे तुमची बराबर आहे आणि ही नंबरिंग काय आहे रॉंग आहे. तुमच्या दुसऱ्या रूल नुसार तुम्हाला हॅलोजनला काय करायचं आहे, कमीत कमी काय आला पाहिजे, नंबर आला पाहिजे. येते लक्षात, लक्षात येते बेटा, लक्षात येते का, थोडस लक्ष द्या. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, हा झाला पहिला रूल, हा झाला दुसरा रूल. आता पाहायचा बेटा आपल्याला तिसरा रूल. आता तिसरा रूल काय सांगतो बेटा, लक्ष दे इकडं. नेम अँड नंबर द हॅलोजन ऍज अ प्रिफिक्स. थोडासा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. प्रिफिक्स या शब्दाचा अर्थ आहे हॅलोजनचं नाव लिहित असताना ते नाव प्रिफिक्सला म्हणजे समोर लिहायचंय. प्रिफिक्स म्हणजे समोर आणि सफिक्स म्हणजे पाठीमागे. आलं लक्षात. तर मग हॅलोजनचं नाव लिहित असताना कसं लिहायचं बेटा, तुम्हाला प्रिफिक्स लिहायचंय. कुठं लिहायचंय, प्रिफिक्स. बघा लक्षात घ्या काय म्हणतंय, नेम अँड नंबर द हॅलोजन ऍज अ प्रिफिक्स. आता हॅलोजनला आलेला नंबर आणि त्या ठिकाणी त्याचं नाव हे कुठं लिहायचं, तुम्हाला प्रिफिक्सला लिहायचंय. नाव लिहित असताना जे पॅरेंट आहे पॅरेंटच्या समोर, त्याच्यानंतर जर तुमच्याकडं क्लोरीन F2 असेल, क्लोरीन Cl2 असेल, ब्रोमीन Br2 असेल आणि तुमचं आयोडीन I2 असेल, तर फ्लोरीनला फ्लोरो लिहायचं बेटा, फ्लोरो. क्लोरीनला लिहायचंय क्लोरो आणि आयोडीनला लिहायचंय आयोडो. तसंच तसंच ब्रोमीनला लिहायचंय ब्रोमो आणि आयोडीनला लिहायचंय आयोडो. बघा लक्षात घ्या, फ्लोरीन जर असेल तर फ्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन जर असेल तर आयोडो आणि ब्रोमीन असेल तर ब्रोमो. आणि हे लिहित असताना कुठं लिहायचे बेटा, प्रिफिक्स लिहायचे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक्झाम्पल आहे, समजा माझ्याकडे एक्झाम्पल आहे CH3, त्याच्यानंतर CH2, या ठिकाणी CH, Cl आणि या ठिकाणी आहे बेटा CH3. थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करू. आता लक्षात घे, फर्स्टली सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम कंटेनिंग हॅलोजन. पहिले तुम्हाला अशी चेन सिलेक्ट करायची जी चेन कशी असली पाहिजे, लॉंगेस्ट असली पाहिजे आणि त्यामध्ये कोण असला पाहिजे, हॅलोजन असला पाहिजे. मग लक्षात घ्या बेटा, नंबरिंग देत असताना पुन्हा दुसरा एक विचार करायचा आहे. नंबरिंग देत असताना त्याला कमीत कमी काय आला पाहिजे, नंबर आला पाहिजे. ही पण कॉन्सेप्ट आपल्याला इथं काय करायची आहे, लक्षात ठेवायची. लक्ष दे बेटा, खूप सिंपल फंडा आहे. नंबरिंग देत असताना 1 2 3 आणि इथं काय बेटा 4. म्हणजेच लक्षात घे, क्लोरीनला किती नंबर आलाय, 2 नंबर आलाय. म्हणून लिहित असताना थोडस लक्षात घ्या बेटा, प्रिफिक्सला कोण लिहायचं आहे, प्रिफिक्सला कोण लिहायचं आहे, हॅलोजन. नंबरिंग कुठली लिहायची आहे, प्रिफिक्सला. मग हॅलोजन जो आहे तुमचा, क्लोरीन नावाचा जो हॅलोजन आहे तो किती नंबरला आलाय, 2 नंबरला. मग मी इथं लिहितो 2 नंबर. त्याच्यानंतर तुमच्याकडं जो पॅरेंट 1 2 3 4 तो काय पॅरेंट आहे. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी 2 नंबरला काय क्लोरीन आहे, म्हणजे त्याला काय लिहायचंय, क्लोरो. आणि राहिलेला काय 1 2 3 4 म्हणजे कोण आहे, ब्युटेन.
बघा बेटा, खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे हे. काय तुमचं साध्या सरळ सोप्या पद्धतीनं IUPAC नॉमिनिक्लेचर लिहिता येतील. फक्त तुम्हाला काय पाहिजे, रूल माहित पाहिजे. कुठल्याही एलिमेंटचं IUPAC नॉमिनिक्लेचर तुम्हाला सहजासहजी लिहिता येईल. म्हणजेच लक्षात घ्या, या रूलनुसार नेम अँड नंबर द हॅलोजन ऍज अ प्रिफिक्स. म्हणजेच लक्षात घ्या, हे जे हॅलोजनचं नेम आहे, एवढं हॅलोजनचं नेम आणि त्याचा नंबर कुठं लिहिलाय बेटा, प्रिफिक्स लिहिलाय. आणि पॅरेंट कुठं लिहिलाय बेटा, त्याच्या पाठीमागं. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये, ते एक्झाम्पल कसं, लक्ष दे बेटा. CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, आणि या ठिकाणी लिहिला बेटा मी Cl. ओके, तर खूप सिंपल फंडा आहे. नंबरिंग देत असताना कशी देणार तू नंबरिंग बेटा, आता लक्ष दे. 1 2 3, इथं काय आहे, 4 आहे. 1 नंबरला कोण आहे, क्लोरीन आहे. म्हणजे लिहित असताना नेम अँड नंबर, नेम हॅलोजनचं नेम आणि त्याचा नंबर कुठे लिहायचा आहे, प्रिफिक्स. नंबर किती आहे, 1 नंबरला कोण आहे, हॅलोजन. म्हणजेच काय, 1 क्लोरो. काय असणार आहे, ब्युटेन. 1 2 3 आणि 1 4. काय असणार आहे, 1 क्लोरो ब्युटेन. हे कोण सांगतो बेटा, तुमचा तिसरा रूल सांगतो. काय सांगतोय, तिसरा रूल. फ्लोरीन असेल तर फ्लोरोल्या, ब्रोमीन असेल तर ब्रोमोल्या, क्लोरीन असेल तर क्लोरोल्या, आणि आयोडीन असेल तर आयोडोल्या. पण कुठं बेटा, प्रिफिक्स. त्याच्या नंतरची जी कॉन्सेप्ट आहे बेटा, ती आहे बेटा कंबाईन prefixes in alphabetical order if there are multiple substituent. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये मल्टिपल सबस्टिट्यूएंट असतील तर तुम्हाला ते सबस्टिट्यूएंट बाळा कसे द्यावे लागतील, ते सबस्टिट्यूएंट तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर न द्यावं लागतील. समजा एखाद्या एलिमेंट मध्ये माझ्याकडे क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, तर तुम्हाला पहिले ब्रोमीन लिहावं लागणार आहे, नंतर काय लिहावं लागणार आहे, क्लोरीन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जर क्लोरीन आणि ब्रोमीन दोन्ही बाजूने इक्वल पोझिशनला असतील तर नंबरिंग देत असताना मला पहिले अल्फाबेटिकल ऑर्डरचा उपयोग करावा लागेल. लक्षात येतंय, म्हणजे सोपं नाहीये, आणि जर विचार केला तर ते सोपं पण आहे. लक्षात घ्या, सिंपल फंडा आहे. समजा माझ्याकडे या ठिकाणी CH3 आहे, CH2 आहे, इथं C आहे, इथं CH आहे, इथं Cl आहे, इथं CH काय आहे बेटा, CH, इथं Br आहे, आणि लक्षात घ्या या ठिकाणी CH3 आहे. आता या ठिकाणची कंडिशन अशी आहे, नंबरिंगचा तर विचार करू शकत नाही आपण, कारण दोघं इक्वल पोझिशनला नाही. इकडल्या साईडने जर नंबरिंग दिली 1 2 3 तर इथं 3 नंबर येतोय, आणि इकडल्या साईडने नंबरिंग दिली तर 1 आणि 2, तर हे किती नंबरला येतो बेटा, 2 नंबरला. तर इक्वल पोझिशनवर दोन्ही एलिमेंट नाहीत. परंतु नंबरिंग दिल्याच्या नंतर आता नंबरिंग कोणत्या साईडने द्यावं लागेल तुम्हाला, नंबरिंग देत असताना महत्वाची कॉन्सेप्ट आहे 1 2 3 4 आणि इथं काय बेटा 5. काय लक्षात, 1 2 3 4 आणि इथं काय आहे 5. तर या ठिकाणी तुम्हाला एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवावं लागणार आहे. ती कॉन्सेप्ट अशी बेटा, काय करता येईल बेटा, लक्षात घ्या. या ठिकाणी कोण आहे, क्लोरीन आहे, या ठिकाणी कोण आहे, ब्रोमीन आहे. क्लोरीनचा कोण असतो C, ब्रोमीनचा कोण असतो B. अल्फाबेटिकल ऑर्डरनं जर पाहिलं तर B अगोदर येतो आणि C नंतर येत असतो. म्हणून लिहायचं कसं बेटा, 2 नंबरला कोण आहे, ब्रोमीन आहे, 2 ब्रोमो. त्याच्यानंतर काय आहे, 2 ब्रोमो, 3 क्लोरो, 2 ब्रोमो, 3 क्लोरो, 1 2 3 4 5. 5 म्हणजे कोण आहे बेटा, पेंटेन आहे. 5 म्हणजे कोण आहे, पेंटेन आहे. आता ही कंडिशन कुठं आहे, हे इक्वल पोझिशनला नाही, म्हणून यांना नंबरिंग देणं काय आहे, थोडस सोपं झालं. परंतु दुसरी सिच्युएशन अशी आहे, माझ्याकडं समजा माझ्याकडं CH3 आहे, या ठिकाणी CH आहे, या ठिकाणी CH2 आहे, या ठिकाणी CH आहे, आणि या ठिकाणी कोण आहे, CH3. इथं घेतला मी ब्रोमीन आणि या ठिकाणी घेतला बेटा मी काय, क्लोरीन. आता थोडस लक्ष द्या, या ठिकाणचा जर विचार केला आपण, विचार जर केला बेटा, तर काय होईल, हा जो पाहिला तर ब्रोमीनचा येत आहे B,
आणि क्लोरीनचं येतं बेटा सी. आता थोडस लक्षात घ्या, बी अगोदर येतं आणि सी नंतर येतं. मग आता दोघांचा विचार घ्या, 1 2 3 4 5 या साईडने नंबरिंग दिली, 1 2 3 4 आणि काय आहे 5. तर ब्रोमिन किती नंबरला यायलाय? 2 नंबरला. आणि तुमचा क्लोरीन किती नंबर यायलाय? 4 नंबरला. थोडासा कॉन्सेप्ट पहा, इकडे साईडने 1 2 3 4 5 दोघ जण पण काय व्हायला, तर दोघं पण कसे येतात? इक्वल पोझिशनला आहेत. परंतु बाळा या ठिकाणची सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे, इथं लक्षात घे बेटा. समजा दुसरं एक एक्झाम्पल याच्यात देतो, सेम एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल. CH3 CH, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर CH आणि या ठिकाणी कोण आहे? CH3. आता इथं कोण आहे बेटा? सेम Br आणि या ठिकाणी काय आहे? सेम Cl आहे, सॉरी काय आहे? Cl आहे. थोडस लक्ष द्या. आता या साईडनं मी नंबरिंग दिली, 1 2 3 4 आणि इथं काय बेटा? 5 आहे. आता क्लोरीन बीच्या नंतर कोण येतं? सी. तर क्लोरीनला जर या साईडनं नंबरिंग दिली मी, दोन्ही पण इथं बघा, इथं ब्रोमिनला 2 नंबर आलाय, इथं क्लोरीनला काय आला? 2 नंबर आलाय. इथं क्लोरीनला 4 नंबर आलाय, इथं ब्रोमिनला 4 नंबर आलाय. परंतु लक्षात घ्या बेटा, अल्फाबेटिकल ऑर्डरनं जर पाहिलं तर तुम्हाला सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे, तुमचा ही जी नंबरिंग आहे ती ही काय आहे? राईट आहे आणि ही नंबरिंग काय तुमची? रॉंग आहे. तर अशा पद्धतीने बाळा IUPAC नॉमिनिक्लेचरचा हे काय होतं बेटा? तुमचे रूल्स होते. पहिला रूल आहे, फर्स्टली सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग हॅलोजन. दुसरा रूल असा आहे बेटा, तुम्हाला काय करायचंय? त्याची नंबरिंग, त्याची काय करायचं? नंबर द कार्बन चेन फ्रॉम द एंड क्लोजेस्ट टू द हॅलोजन. तुम्हाला नंबरिंग अशा साईड पासून द्यायची की हॅलोजनला काय आला पाहिजे? कमीत कमी नंबर आला पाहिजे. त्यानंतर आहे फ्लोरीन असेल तर फ्लोरो, क्लोरीन असेल तर फ्लोरो, ब्रोमिन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो. आणि त्यांची नंबरिंग हे सर्व हॅलोजनचं नॉमिनिक्लेचर कुठलं यायचंय? प्रिफिक्स लिहायचंय. त्याच्यानंतर तुमचे जे अल्फाबेटिकल सबस्टिट्यूएंट जर मल्टिपल सबस्टिट्यूएंट असतील तर त्यावेळेस तुम्हाला नाव त्याचं नेम लिहित असताना अल्फाबेटिकल ऑर्डरचा काय करायचा आहे? विचार करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे IUPAC नॉमिनिक्लेचरची काय आहे? नंबरिंग काय आहे बेटा? रूल्स आहेत. चला एक्झाम्पल आपण आता घेऊ बेटा तुमच्या अल्किल हॅलाइडचे. समजा माझ्याकडं CH3 आहे आणि या ठिकाणी Cl आहे. कोण आहे? CH3 Cl. आता कार्बन 1 आहे आणि या ठिकाणी त्याला अटॅच क्लोरीन आहे. तर याचं IUPAC नॉमिनिक्लेचर लिहित असताना क्लोरो मिथेन लिहायला काही हरकत नाही, कारण लक्ष दे बेटा, हा जो क्लोरीन आहे या क्लोरीनला काय लिहिलं आपण? क्लोरो. आणि कुठं लिहिलं? प्रिफिक्स. त्याच्यानंतर दुसरा आहे आपल्याकडं CH3 CH2 आणि काय बाळा? Cl आहे. CH3 CH2 Cl. त्याच्यानंतर आपल्याकडं CH3 CH2 CH2 आणि कोण आहे? Cl आहे. पुन्हा CH3 CH2 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 आणि Cl आहे बेटा. हे एक्झाम्पल आपण पटापट सॉल्व्ह करून घेऊ. CH3 CH2 CH Cl CH3 किंवा CH3 CH2 CH, इथं Br घेतलं समजा मी आणि या ठिकाणी CH3 घेतला. हे एक्झाम्पल आहेत बेटा. हे एक्झाम्पल खूप महत्वाचे एक्झाम्पल असतील तुमच्या IUPAC नॉमिनिक्लेचरच्या दृष्टिकोनातून. तर हे एक्झाम्पल कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचे लक्ष द्या इकडं.
आता एक कार्बन किंवा 2 कार्बन असतील तर तुम्हाला नंबरिंग द्यायची गरज नाही, कारण तो जो क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, ज्या ठिकाणी अटॅच आहे त्याला नंबरिंग द्यायची गरज नाही. आता लक्ष दे बेटा, इथं क्लोरो इथेन लिहायला काही हरकत नाही, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, कुठे काही नंबरिंग द्यायची गरज नाही किंवा तुम्हाला कुठला रूल लावायची गरज नाही. आता लक्ष दे बेटा, दुसरी कॉन्सेप्ट काय आहे, हे झाला पहिला, हा झाला दुसरा. आता तिसरी जी कॉन्सेप्ट आहे, या ठिकाणी तुम्हाला नंबरिंग 1, 2, 3, त्याच्यानंतर जो क्लोरीन आहे तो किती नंबरला अटॅच आहे, 1 नंबरला, म्हणजे 1 क्लोरो. त्याच्यानंतर 3 जे आहेत, 1, 2, 3 हे पॅरेंट कंपाऊंड आहेत, म्हणजेच काय, क्लोरोप्रोपेन. त्यानंतर पुन्हा सेम कंडिशन, 1, 2, 3 आणि या ठिकाणी काय, 4. 1 नंबरला क्लोरीन आहे, म्हणून काय करायचं बेटा, 1 क्लोरो. 1 क्लोरो काय लिहिता येईल त्याला, 4 म्हणल्यानंतर ब्युटेन, हा त्याचा काय आहे, पॅरेंट आहे. आता नंबरिंग देत असताना या ठिकाणी क्लोरीनला काय आला पाहिजे, कमीत कमी नंबर आला पाहिजे, 1, 2, 3, 4. तर बाळा इथं लक्ष दे थोडस, 2 नंबरला क्लोरीन आहे, 2 क्लोरो, आणि 4 म्हणजे कोण असतो, ब्युटेन. 4 कार्बन म्हणजे कोण, ब्युटेन. त्याच्यानंतर 1, 2 आणि या ठिकाणी कोण आहे, 3. आता लक्षात घे बेटा, 3 म्हणजे प्रोपेन असतो, परंतु 2 नंबरला कोण आहे, ब्रोमीन आहे, 2 ब्रोमो. प्रोपेन. हे झाले 4 ते 5 एक्झाम्पल. पुन्हा याचे एक्झाम्पल बघू बेटा आपण. समजा माझ्याकडं CH3 आहे, CH2 आहे, त्याच्यानंतर इथं CH आहे, या ठिकाणी CH3 घेतला, त्यानंतर या ठिकाणी Br घेतला, तर याचं नेम कसं होईल, सेम कंडिशन आहे बेटा ही आणि ती, परंतु चेन मध्ये थोडासा चेंज आहे. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल, फर्स्टली सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम कंटेनिंग काय, हॅलोजन, 1, 2, 3 आणि 4, आणि असे सिलेक्ट करावं लागणार आहे की ज्या बाजूला काय आहे तुमचा हॅलोजन, त्याला काय आला पाहिजे, कमीत कमी नंबर आला पाहिजे. तर आपण त्या पद्धतीने याला सिलेक्ट केलंय. तर मला सांगा बेटा, जर ह्या पद्धतीने केलं तर 2 नंबरला कोण यायलाय, ब्रोमीन, 2 ब्रोमो, किती कार्बन येते, 4, 2 ब्रोमो ब्युटेन, काय आहे, 2 ब्रोमो ब्युटेन आहे. त्याच्यानंतर यामध्ये आपण काय करतो बेटा, नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ. CH3 आहे, त्यानंतर CH2 आहे, या ठिकाणी CH आहे, इथं घेतला CH3, त्याच्यानंतर या ठिकाणी काय केला बेटा, इथं Br घेतला, त्यानंतर पुढे घेऊ बेटा CH, इथं C2H5, CH2 आणि इथं लिहिला बेटा CH3. याचं जर IUPAC नॉमिनिक्लेचर लिहिलं आपण, तर या ठिकाणी थोडस अल्फाबेटिकल ऑर्डरचा पण काय करावं लागणार आहे, विचार करावा लागणार आहे. तर अल्फाबेटिकलचा ऑर्डरचा विचार कसा करायचा, IUPAC नॉमिनिक्लेचर लिहित असताना जे सबस्टिट्यूएंट आहेत मल्टिपल, त्यांना आपण कसं लिहू शकतो, त्यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनं. तर याचं नाव काय होईल बेटा, समजा लक्ष दे बेटा इकडं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर या ठिकाणी दोन्हीही बाजूने नंबरिंग दिली तर सबस्टिट्यूएंटला इक्वल नंबरिंग येते,
आता समजा 1 2 3 4 इथं C2H5 ला 3 नंबरिंग येते आणि Br ला किती नंबरिंग येते बेटा? 3 आणि 1 4. आणि इथं लक्षात घ्या 1 2 3 3 आणि 1 4 मिथिनला 3 नंबर येतोय, Br ला 4 नंबर येतोय. अशा सिच्युएशन मध्ये जर मल्टिपल काय असतील तुमचे सबस्टिट्यूएंट असतील तर तुम्हाला नंबरिंग देताना पण अल्फाबेटिकल ऑर्डरचा काय करावा लागत असतो, उपयोग करावा लागत असतो. तर नंबरिंग तुम्ही या बाजूने न देता, कारण मिथेन जो असतो बेटा, मिथेन जो आहे मिथेनचा एम पासून सुरुवात होते, ब्रोमिनची बी पासून सुरुवात होते आणि इथेनची ई पासून सुरुवात होते. आता या ठिकाणी ई हा एम पेक्षा अगोदर येतो, नंतर कोण येतो बेटा? बी येतो. परंतु नंबरिंग देत असताना या दोघांचा विचार करून नंबरिंग या साईडने द्यावं लागणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी काय आहे 7. तर नंबरिंग देण्याची ही पद्धत जी आहे या पद्धतीनुसार जर पाहिलं आपण तर लक्ष दे बेटा, याचं नाव कसं होईल? पहिली तुम्हाला कोण घ्यावं लागेल? 4 ब्रोमो, त्याच्यानंतर 3 इथिल, त्याच्यानंतर 5 मिथिल आणि नंतर तुमच्याकडं जो कोण आहे पॅरेंट, कोणता पॅरेंट? हा किती नंबर आहेत बेटा? 7. त्याला हेप्टेन म्हणायचं. काय म्हणायचं? हेप्टेन. हे सरळ सरळ ध्यानात ठेवायला विसरायचं नाही बेटा, हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक पुन्हा एक्झाम्पल घेतो मी. समजा माझ्याकडे इथं CH3 आहे, CH2 आहे, या ठिकाणी CH आहे, Cl आहे, त्यानंतर इथं CHBr आहे आणि या ठिकाणी कोण आहे? CH3 आहे. या विशेष म्हणजे या कंपाऊंड मध्ये एक क्लोरीन आहे आणि ब्रोमिन आहे. तर पहिला जो रूल यूज केला होता तो रूल या ठिकाणी लागू होणार नाही. याच्या पाठीमागचं कारण आहे की हे जे सबस्टिट्यूएंट आहेत हे सबस्टिट्यूएंट इक्वल पोझिशनला नाही आहेत. म्हणून नंबरिंग देत असताना तुम्हाला नंबरिंग कशी द्यायची आहे? 1 2 3 4 5. आता लक्षात घ्या नाव कसं लिहिता येईल याचं? याचं नाव कसं लिहिता येईल? 2 ब्रोमो, 3 क्लोरो, 3 क्लोरो, काय असणार आहे बेटा? पेंटेन. हे काय त्याचे IUPAC नॉमिनिक्लेचर आहेत. कुणाचे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचे. परंतु बेटा यामध्ये पुन्हा काही IUPAC नॉमिनिक्लेचर असे आहेत की जे नॉमिनिक्लेचर कशाचं बघावं लागणार आहे आपल्याला? हॅलो ॲरिनचं नॉमिनिक्लेचर बघावं लागणार आहे. तर हॅलो ॲरिनचं नॉमिनिक्लेचर बघण्याच्या अगोदर पुन्हा काही आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. ते एक्झाम्पल्स असे, समजा माझ्याकडे हा CH2 आहे, डबल बॉन्ड आहे CH, या ठिकाणी CH2 आहे आणि या इथं आहे आयोडीन. आता नंबरिंग देत असताना आपण कोणत्या साईडने नंबरिंग देणार बेटा? 1 2 आणि 3. मग याला कसं लिहिता येईल तुम्हाला? 1 आयोडो, त्याच्यानंतर प्रोप 2 ENE. लक्षात काय लिहिलं? 1 आयोडो प्रोप 2 ENE. असे एक्झाम्पल बरेच आहेत, ते तुम्हाला लिहिता येतील. त्याच्यानंतर इथं CH2 डबल बॉन्ड CH आहे आणि इथं कोण आहे बेटा? Cl आहे. याला व्हिनाइल क्लोराइड म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? व्हिनाइल. आता लक्षात ठेवायचंय काय? थोडस लक्षात घ्या. IUPAC नॉमिनिक्लेचर विचारात घेत असताना तुम्हाला सर्व नियमाचं पालन करून IUPAC नॉमिनिक्लेचर लिहावं लागणार आहे. पुन्हा याच्यामध्ये जर काही एक्झाम्पल घेतले आपण, समजा मी इथं घेतला CH3 घेतला, इथं C घेतला, इथं CH3 घेतला, या ठिकाणी CH3 घेतला, या ठिकाणी कोण घेतला? Br. तर याचं IUPAC नॉमिनिक्लेचर कसं करावं लागणार आहे?
पहिले तुम्हाला विचारात घ्यावं लागणार आहे, फर्स्टली सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम कंटेनिंग हॅलोजन. मग पुन्हा 100% तुम्हाला कशी चेन सिलेक्ट करावं लागणार आहे बेटा? उभी चेन सिलेक्ट करावं लागणार आहे. यामध्ये नंबरिंग तुम्हाला अशी द्यावं लागणार आहे. 1, 2 आणि इथं काय आहे 3. तर 2 नंबरला कोण आहे? 2 मिथिल. ते आय एम सॉरी 2 ब्रोमो, 2 मिथिल, 2 ब्रोमो, 2 मिथिल. कोण आहे बेटा? प्रोपेन. आता हे झाले बेटा तुमचे हॅलो अल्केनचे IUPAC नॉमिनिक्लेचर. यामध्ये हॅलो ॲरिन पण आहे बेटा. तर हॅलो ॲरिनचे नॉमिनिक्लेचर कसं देणार तुम्ही? समजा माझ्याकडे बेन्झिन आहे. हा काय आहे? बेन्झिन. या बेन्झिनला या ठिकाणी क्लोरीन अटॅच आहे, या ठिकाणी कोण आहे? क्लोरीन अटॅच आहे. दुसरा एक बेन्झिन आहे माझ्याकडं, त्या बेन्झिनला या ठिकाणी क्लोरीन अटॅच आहे, या ठिकाणी क्लोरीनच अटॅच आहे. तिसरा आहे माझ्याकडं हा, त्याच्यामध्ये या ठिकाणी क्लोरीन अटॅच आहे, या ठिकाणी क्लोरीन अटॅच आहे. थोडासा लक्ष दे बेटा, इथं नंबरिंग देत असताना नंबरिंग अशी द्यायची आहे आपल्याला की या ठिकाणी 1 नंबर येतो, या ठिकाणी 2 नंबर येतो, या ठिकाणी 1 येतो, या ठिकाणी 2 येतो, इथं 3 येतो, इथं 1 देता येईल, 2, 3 आणि या ठिकाणी काय बेटा? 4. अशा पद्धतीने नंबरिंग दिली. पण नंबरिंग दिल्याच्या नंतर IUPAC नॉमिनिक्लेचर लिहित असताना एकापेक्षा जर जास्त हॅलोजन कशाला असतील, बेन्झिन रिंगला किंवा अल्केनला, तर त्यावेळेस आपल्याला ते डाय लिहावं लागत असतं बेटा. काय लिहावं लागत असतं? डाय. समजा माझ्याकडे आता कोण आहे? 1, 2 डायक्लोरो बेन्झिन लिहिता येईल मला. याला काय लिहिता येईल? 1, 2 डायक्लोरो बेन्झिन. त्याच्यानंतर 1, 3 डायक्लोरो बेन्झिन लिहिता येईल. त्याच्यानंतर याला कसं लिहिता येईल बेटा? 1, 4 डायक्लोरो बेन्झिन लिहिता येईल. 1, 2 डायक्लोरो बेन्झिन. हे झालं त्याचे IUPAC नॉमिनिक्लेचर. याला तुम्ही असं लिहू शकता, हे आहे पॅरा. आता हे झालं तुमचं काय बेटा? IUPAC नॉमिनिक्लेचर ऑफ हॅलो ॲरिन. आता या ठिकाणी मी समजा काय केलंय, इथं बेन्झिन रिंग आहे. ओके, इथं लिहिला बेटा BR, या ठिकाणी लिहिला BR आणि या ठिकाणी लिहिला BR. तर मला नंबरिंग जर द्यायची झाली तर मी कशी देणार? 1, 2, 3, 4, 5 आणि हा काय बेटा? 6 आहे. 1, 3, 5 काय लिहिता येईल? 1, 3, 5 ट्राय ब्रोमो बेन्झिन. 1, 3, 5 ट्राय ब्रोमो बेन्झिन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमचे IUPAC नॉमिनिक्लेचर ऑफ काय म्हणता येईल तुम्हाला? हॅलो ॲरिन. आणि काय म्हणता येईल पुन्हा? हॅलो ॲरिन आणि हॅलो अल्केनचे आपण काय पाहिलेत? नॉमिनिक्लेचर. तर याच्यामध्ये भरपूर असे एक्झाम्पल आपल्याला घेता येतील, भरपूर प्रॅक्टिस पण करता येईल. परंतु काही टायमाच्या अभावामुळे आपण याला एवढा टाइम देऊ शकत नाही. आता आपण हे झालं तुमचं सेकंड लेक्चर. परंतु नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन